परमहंस भगवान श्री पुंडलिक महाराजांची थोरवी वर्णण्यासाठी स्वामी भास्करानंद सरस्वती कोल्हापूर लिखित पुंडलिका भेटी या स्मरणिकेची मदत घेऊन चरित्रकथा थोडक्यात श्री पुंडलिक माऊली चरणी समर्पित आहे। शिवशंकर स्वरूप श्रीबाबांची आधुनिक महानंदा शिवलीलामृत पोथीत वर्णलेली परम शिवभक्त श्री महानंदा व पंढरपूरच्या श्री विठ्ठलांची परमभक्त श्री कान्होपात्रा यांच्या सारख्या प्रथमतः लोकनिंदित महिला पुढे आपल्या निर्मळ अंतःकरणाने केलेल्या अपार भक्ती साधनेने महान साध्वी म्हणून पूजिल्या जाऊ लागल्या। इतिहासाची पुनरावृत्ती घडते म्हणतात अगदी त्याच न्यायाने पूज्य श्री बाबांच्या सामर्थ्यशाली प्रभावाने अशीच एक लोकोत्तर घटना घडून आली। खानदेश जळगावाकडचा भाग लोकनाट्य तमाशासाठी पूर्वीपासूनच आघाडीवर असे। श्रीमंताच्या घरातील लग्नकार्याच्या प्रसंगी असे मनोरंजनाचे कार्यक्रम हमखास ठरलेलेच असत। त्यावेळी जोहराबाई जळगावकर यांची तमाशा पार्टी अवघ्या महाराष्ट्रभर आपले कार्यक्रम सादर करीत असे। पुढे वारसाने जोहराबाईंनी आपली तरुण मुलगी कमलाबाईला स्टेजवर उभे केले। जन्मतः मिळालेल्या या संस्कार अनुरूप कमलाबाई तमाशात काम करू लागल्यात। त्यातच त्यांचे तरुण वय लोकांची गर्दी खेचू लागले, पण त्यांचे दैवच मोठे बलवत्तर म्हणावे लागेल। कारण सन 1951 च्या सुमारास काही योगायोगाने त्यांची अकोल्याच्या श्री देवीसिंग बैस या परमहंस श्री मुंगसाजी देवांच्या एकनिष्ठ भक्ताशी गाठ पडली। श्री देवीसिंगांना कमलाबाई मधील सात्विकता दिसल्यामुळे त्यांनी श्री भगवान मुंगसाजीच्या उत्तराधिकारी सत्शिष्य श्री परमहंस श्री पुंडलिक देवाविषयी त्यांना माहिती सांगितली। ती ऐकून रेल्वेने त्या लगेचच श्री देवीसिंगासह जळगाव नागपूर मार्गावरील काटेपूर्णा रेल्वे स्टेशनवर उतरून 2 मैल पायी गोरेगावी आल्या। श्री बाबांचे काटेपूर्णा नदीत डुबणे, बाहेर काठावर येऊन रेती फासणे व परत नदीत पोहणे असे नित्याचे खेळणे सुरू होते। इकडे कमलाबाई श्री बाबांच्या कौलारू घरात त्यांच्या बंगई समोर त्यांची आतुरतेने वाट पाहत बसल्या होत्या। थोड्याच वेळात भक्त लोक बाबांचे अंग पुसून कोरडे करीत बळजबरीने त्यांना कफनी घालण्याचा प्रयत्न करीत घराकडे घेऊन आले। अंगावरील कफनी टाकून देऊन श्री बाबा दिगंबर अवस्थेतच कमलाबाईकडे पाहू लागले। पूज्य श्री बाबांच्या देहातील अवस्थेचा वेध घेत त्याही विनम्रतेने श्री बाबांचे दर्शन घेऊन शांत निर्मळ चित्ताने बंगई समोरच बसून राहिल्या। श्री बाबांच्या कृपापूर्ण नेत्र कटाक्षांनी त्यांच्या चित्तात आमूलाग्र क्रांती घडवून आणली। आपले यापुढेचे सर्व जीवन निखळ भक्तिमार्गाने जगण्याचा त्यांचा ठाम निश्चय झाला। श्रीबाबांची परवानगी घेऊन त्या शिंदखेडच्या यात्रेतील छत्तनसिंग दादाच्या तमाशामधील आपल्या फडाचे नियोजित काम करण्यासाठी न जाता जळगावला घरी परतल्या। जोहराबाईंना कमलाबाई असे अचानक घरी आलेली पाहून धक्का बसला। आता आपला चांगला चाललेला पोटपाण्याचा धंदा सोडून कमलाबाईला मध्येच ही काय अवदसा आठवली असे त्यांना वाटू लागले। त्यांनी कितीही समजून सांगितले तरीही कमलाबाई परत तमाशात नाचणार नसल्याचे त्यांना पक्के ध्यानी आले। आता पूज्य श्री बाबांना घरी बोलावून घेण्याचा बेत केला। त्यानुसार श्री बाबांना आणून त्यांच्या समोरच कमलाबाईला स्टेजवर नाचविणार नाही असे कबूल करून यापुढे नवीन स्वतंत्र तंबू उभारून केवळ लोकनाट्य मनोरंजन करणाऱ्या संस्थेचे कमलाबाईंनी फक्त व्यवस्थापन पाहण्याचे ठरविले गेले। कमलाबाईंनी पूज्य श्री बाबांच्या सत्संगतीने आपल्या जीवनाचे सुवर्ण करून घेतले। त्याबरोबरच समाजातील अनेक भरकटलेल्या धनिकांना, दुर्व्यसनी छंदिष्टांना वेळीच जागे करून आपापले जीवन सुधारण्यासाठी तळमळीने सक्षम सांगून बरेच मोलाचे कार्य केले। पूज्य श्री बाबांवरील भक्तीने सन 1956 मध्ये त्यांनी गोरेगावी स्वतंत्र जागा बांधून समर्पण केली। काही काळ या कमलाबाईच्या मंदिरातच श्री बाबांचा दरबार भरत असे। सध्या श्री बाबांच्या कृपेने श्री नरेंद्र व भैया चंदनकर या 2 मुलांच्या संगतीत काही वेळ आपल्या जळगावमधील आशीर्वाद गेस्ट हाऊस मध्ये तर काही काळ श्री बाबांच्या मूर्तिजापूर संस्थान शेजारील वाड्यात त्या सुखाने जीवन कंठीत आहेत। चारभट्टी यात्रा भंडारा जिल्ह्यातील जंगल प्रदेशामधील चारभट्टी या ठिकाणी भाविकांचे श्री हनुमंताचे प्राचीन मंदिर आहे। येथून जवळच 1 मैलावर पुयार नावाचे गाव आहे। येथे सलग 6 महिने धार्मिक अनुष्ठानाचा कार्यक्रम ठरविला होता। पुढे पंच कमिटीत वाद होऊन श्री विठोबा व बळवंत नावाचे बंधू पुढील नियोजन करू लागले। श्री विठोबांनी रामा नावाचा साधा भोळा भक्त तेथील पूजेर्चेसाठी नियुक्त केला होता। तो भाविकतेने पूजार्चा करून जवळच्याच विहिरीचे पाणी काढून गुराढोरांसाठी हौदात भरून ठेवी। रात्री अपरात्री वाघ वगैरे जंगली श्वापदेही तेथील पाणी पिऊन तृप्त होत असत। त्यांच्या त्या रामा भक्तांस कधीच त्रास जाणवला नाही। अखेरीस कार्यक्रम समाप्तीला भव्य नामसप्ताह करण्याचे ठरविले गेले।
त्याकरिता श्री विठोबाभाऊ श्री क्षेत्र शेगावी श्री समर्थ गजानन बाबांचे समाधी मंदिरी जाऊन हा कार्यक्रम निर्विघ्नपणे चांगला पार पडवा म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले होते. श्रींच्याच कृपेने तेथे त्यांना पूज्य श्री परमहंस पुंडलिकबाबा विषयी समजले. त्याप्रमाणे ते तेथून थेट गोरेगावी आले. पूज्य श्री बाबांचे दर्शन घेऊन कार्यक्रमासाठी त्यांना येण्यासाठी विनवून त्याकरिता सौ मंजुळा आईकडे पैसेही देऊन ठेवले. गावी परतल्यावर रामभक्तांनी हा सर्व वृत्तांत ऐकल्यावर त्यांचे मन श्री भगवान पुंडलिकबाबांच्या दर्शनास तळमळू लागले. त्याची ओढ पाहून श्री विठोबाभाऊ त्याला घेऊन परत गोरेगावी आले. तेथे श्री बाबांचे दर्शन घडताच तो तेथेच सेवेत रंगून गेला. त्याची इच्छा पाहून कार्यक्रमासाठी श्री बाबांना वेळेवर घेऊन येण्याकरिता त्यांस सांगून श्री विठोबाभाऊ चारभट्टीला आले. ठराविक वेळेवर श्री बाबांना तो रामा भक्त चारभट्टीला घेऊन जाऊ लागताच सौ मंजुळाई इतक्या लांब त्यांना सोडण्यास राजी होईनात. श्री बाबांचे नित्य बाहेरगावी फिरण्याने त्यांना त्यांचा विरह सहन करणे अत्यंत कठीण जात असे. पण श्री बाबा आईला समजावीत म्हणाले, चांगुणा काय म्हणे. या श्री बाबांच्या बोलण्यातील आशय ध्यानी धरून त्या गप्प बसल्या. अखेरीस श्रीराधा किसनबुवा उरकड भाऊ पाठक शंकरराव पातोंड यांसह रामाभक्ता बरोबर पूज्य श्री बाबा चारभट्टीस पोहोचले. पंढरपूरच्या कैकाडी बुवांचे अनुयायी श्री भीष्माचार्य यांच्या नेतृत्वानेच हा नामसप्ताह आयोजिला होता. त्यामुळे कैकाडी बुवाप्रमाणे इतरही संत गाडगेबाबा प्रेमी सात्विक साधक मंडळी तेथे उपस्थित होती. पण त्याचवेळी काही वाममार्गी तांत्रिक भगत लोकही तेथे जमून आपल्या सिद्धीचे प्रयोग करून जनतेला भयभीत करीत त्यांच्यावर आपले वर्चस्व स्थापू लागले. पूज्य श्री बाबांनी आपला अंगारा भाविकांना जवळ ठेवण्यास सांगून ते त्या मांत्रिकांची गंमत पाहत निवांत बसून राहिले. काही अघोरी मांत्रिक श्री बाबांसमोर येऊन काही खेळ दाखवू पाहत असतानाच श्री बाबांनी त्यांच्या नजरेस आपली नजर भिडवली असता ते धाडधीसी जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडले. थोड्या वेळाने श्री बाबांचे तीर्थ पाजताच ते शुद्धीवर येऊन आपली सर्व विद्या श्री बाबांपुढे हतबल झाल्याचे पाहून खजील झाले. एकूण सप्ताहभरात वाममार्गी तांत्रिकांची पूर्ण वाताहत होऊन सगळीकडे सात्विक भक्ती मार्गाचा जयघोष घुमू लागला. श्री कैकाडी बुवाचे प्रबोधनपर कीर्तन झाले. त्यावेळी श्रीबाबांचे लाभलेली पावन उपस्थिती यांच्यासह सर्वांच्याच आनंदाची खरी पर्वणी ठरली. या यात्रेत मांदेडच्या श्री नथुजी संभूजी बुर्डे यांनी किराणा मालाचे छोटेसे दुकान मांडले होते. श्री बाबांनी आपल्या लहरीनुसार त्यांच्या वस्तूची बरीच फेकाफेक केली होती. तरीही श्रद्धेने ते शांतपणे पाहत राहिले. पुढे त्याची भरभराट होऊन एकाचीच 5 दुकाने थाटली गेली. एकंदरीत चारभट्टीच्या यात्रेत अनेक नवीन सद्भक्ताची गोरेगावीच्या दिशेने वारी सुरू झाली. मूलतः याचा प्रारंभ प्रतापगड निवासी संन्यासी श्री मंगलबुवा यांच्यामुळे झाला. त्यांनीच प्रथमच श्री बाबांचा प्रचार त्या भागात केला होता. गोरेगावात भक्तांची रीघ पूज्य श्री बाबांचा गोरेगावी निवास असला म्हणजे दररोज असंख्य भक्ताची अक्षरशः रीघ लागत असे. पूज्य श्री बाबांचे रूप पाहून त्यांचे मंजूळ शब्द कानी साठवण्यासाठी त्यांच्या कोणत्याही बारीक सारीक सेवेसाठी अनेकजण आतुर असत. प्रथमतः श्री बाबांची वेड्यात गणना करू पाहणारे रामकृष्ण मुळे आता स्वानुभवाने गोपालकृष्ण समजूनच त्यांची निष्ठेने सेवा करू लागले. हॉटेलचा जोरदार धंदा अगदी रसातळाला आल्यावर संताच्या बोधाने आर्थिक लाभाचा सर्व विचार सोडून अकोल्यातील श्री बाबांच्या दर्शनानंतर काही काळ तेथील रजपूत पुऱ्यातील हिराबाईंच्या घरातील श्री बाबांच्या बंगळी समोर पूजा आरती करीत पुढे गोरेगावी स्थिरावलेले सद्भक्त श्री किसनराव गुल्हाने याशिवाय जयस्वाल दुकानदार वगैरे मंडळी अगदी प्रेमाने रमू लागली. श्री नाना महाराज खाडे चांदूर तालुका हेही श्री बाबांची निष्ठेने सेवा करून अगदी विदेही बनून गेले. गोरेगाव काटेपूर्णा तिरी राहुट्या तंबू ठोकून भाविक लोक श्री बाबांनी दिलेल्या अन्नदानाचा आदेश पार पाडण्यासाठी यथाशक्य त्या ताकदीनुसार पुरणपोळी रोडगे पासून ते साध्या भात भाजी भाकरी पर्यंतचे जे शक्य असेल ते भोजन प्रेमाने एकमेकांना वाटत असत. श्री बाबांसाठी कफनी शाल कापडी बूट डोक्यास बांधण्यास सुंदरसी रिबीन वगैरे वस्तू अर्पण करण्यासाठी लोक हौसेने घेऊन येत. यापैकी कशातच लोभ नसलेले श्री पूज्य बाबा लोकांना रोग निवारणार्थ पदिण्याचा पाला गाईच्या दुधातून घेण्यास सांगणे, संकट निवारणार्थ महादेव देवी मारुती व झेंड्याच्या दर्शनासाठी परत परत पाठविणे, कोणास 5 सोमवार करण्यास सांगणे तर कोणाकडून श्रद्धेने दिलेले हार फूल नारळ स्वीकारून पावलांना भाव म्हणणे तर कधी कागद उदबत्ती मागून घेऊन उदबत्तीने कागदास भोके पाडीत राहणे यासारख्या गोष्टी करीत राहत. कृष्ण काय म्हणे अर्जुन काय म्हणे
गीता काय म्हणे असे प्रश्न करीत भक्तासी सहज रीतीने ज्ञानाची देवघेव करीत संताईले पुण्य पाहिजेना बोवा असा बोध ठसवून कधी कधी प्रेमभराने गोविंद राधे गोविंद प्यारा राम यासारखे शब्द परत परत म्हणून लोकांना ईश्वरी नामस्मरणाचा सरळ मार्गच दाखवून देत असत. राजना कावंडे येथील श्री ज्ञानदेव भानजी पाटील यांनी हत्तीसारखी धिप्पाड पांढरी शुभ्र बैलजोडी पूज्य श्री बाबांना मोठ्या श्रद्धेने अर्पण केली होती. हीच बैलजोडी जुंपलेल्या दमनीने असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री बाबा विजयादशमीला सीमोल्लंघनासाठी जाऊन दसरा महोत्सव साजरा करीत. या प्रसंगी काटा येथील बन्सी बँडवाले आपल्या सहकारी पथकासह येऊन श्री बाबांच्या प्रत्येक उत्सवात सेवेची संधी कधीच सोडत नसत. त्यांच्या या प्रेमामुळे श्री बाबा ही वेळोवेळी बन्सी भाऊ असे नाव घेऊन त्यांची आठवण काढत असत. श्री ज्ञानदेव पाटील राजनेकर यांनीच प्रथम गुरुपौर्णिमा उत्सवाची प्रथा सुरू केली. त्यामुळे अनेक भक्त श्री बाबांना सद्गुरू मानून दर गुरुपौर्णिमेस श्रीफळ समर्पण करण्यास न चुकता येऊ लागले. स्टार क्रमशः